तर माझ्या बहिणींनो, तुमच्या मुली पण अशाच करतात का? नक्की सांगा. तर माझी नव्या काय करते ना, मोबाईलवर रेसिपी वगैरे पाहून ठेवून देते आणि मम्मी आपण हे करू ते करू तिचं चालू राहते. तर तिने मला 2 दिवसापासून सांगितलं होतं की मम्मी मला बटाटे बॉईल वगैरे करून देशील म्हणून. तर मी सकाळीच बटाटे वगैरे बॉईल करून ठेवले होते. मला 2 दिवसापासून सांगून ठेवलं होतं तिने मला. तर ठीक आहे म्हटलं. तर मग मी सकाळीच करून ठेवले होते, कारण की सकाळी ती स्कूलमध्ये वगैरे जाते तर तिला तसाही वेळ नाही राहत. एकदम संध्याकाळीच वेळ राहतो. तिकडून आली की ट्युशनला जाते आणि मग रात्रीच जे काही बनवायचं तिला रात्रीच करायला मिळते. तर मी ते बटाटे वगैरे बॉईल करून सोलून ठेवलेले होते. तर ती बनवणार आहे ते म्हणजे की कटलेट. तर तिने पहिले बटाटे ती स्वतःच सगळं करत आहे आणि स्वतःच तिने कांदे आणि मिरच्या तिने स्वतःच चिरलेल्या होत्या. फक्त मी सांबार वगैरे मी चिरून दिला होता, कोथिंबीर वगैरे, आणि आलूसुद्धा स्वतः तिने स्मॅश केलेले आहेत. तर ती फक्त मी तिला सांगितलं की किती किती टाकायचं म्हणून. तसं तर तिला पूर्ण चवीचा अंदाज कळतो. सगळ्यात अगोदरनं सगळे बटाटे तिने मॅश करून घेतले. त्यामध्ये कांदा मिरची टाकून घेतली आणि तिखट मीठ घालणार आहे आणि थोडंसं हळद पण टाक म्हटलं, कलर छान येतो हळदीने. तर तिने हळद टाकली आणि मग कोथिंबीर वगैरे जास्तीचा मीठ चिरून दिलेला होता. भरपूर असा कोथिंबीर लागतो. तर आता हे सगळं ती मॅश करून घेणार आहे. तसं तर ती काही काही बनवत राहते. तिला आवडते ना, तर मी तिला बनवू पण देते, असं नाही. कधी कधी तिला फोडणीचा भात वगैरे खायला आवडतो, भात फ्राय करायला आवडते. कधी चीजचे प्रकार तिला भरपूर आवडतात. तर मग मी चीज वगैरे आणूनच ठेवत असते. तर कधी कधी पोळीला लावून वगैरे खाऊन घेतात ना मुलं आवडीने. तर आल्यानंतर कधी कधी पोळीला ती चीज लावते, तिखट मीठ लावते, काय काय करते तिचं तिलाच माहीत. आता एका साईडला तिने पूर्ण स्टफिंग जे काही आहे ते बनवून ठेवून दिलेलं होतं. आणि त्याच्यानंतर मला म्हणत होती की मम्मी आपल्याकडे कॉर्नफ्लॉवर आहे का? तर मी म्हटलं कॉर्नफ्लॉवर तर नाही आहे म्हटलं नव्या, तर यामध्ये थोडंसं मी तिला मैदा दिलेला आहे, कारण की त्याच्यामध्ये ते डीप करून वगैरे टाकेल ना. तर इथे मैदा घेतला, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं पाणी घातलेलं आहे. आता याचं एक बॅटर करून ठेवून दिलेलं आहे. त्याच्यानंतर ना ती म्हणत होती मला की मम्मी मला ब्रेड वगैरे क्रम्स करायचे, ब्रेड क्रम्स. तर मी म्हटलं ब्रेड्सपेक्षा टोस्टचे छान होतात. तर टोस्ट घरी होत असतं, मग मी टोस्ट आणि थोडंसं ब्रेड टाकून क्रम्स पण करून दिले. तर आता ती ब्रेडला ना असं प्रकारे स्टफिंग भरत आहे, जे काही तिने तयार केलेलं आहे ते. त्याच्यानंतर ती जो मैदा आहे त्याच्यामध्ये डीप करेल, नंतर जे काही क्रम्स केले आहे त्याला पूर्ण क्रम्स लावेल आणि मग ते डीप फ्राय करणार आहे. एवढं सगळ्यापर्यंत तर करू दिलं मी तिला. त्याच्यानंतर म्हटलं बेटा तू हे सगळं तयार करून ठेवती. म्हणत होती की मम्मी मी सगळं तयार करून देते आणि तळतेही म्हणत होती. पण मी म्हटलं नाही बेटा, तळून मी देते, कारण की तेलाचं करायचं ना भीतीच वाटते. तर मग तळून मीच दिले होते तिला. आता तुम्हाला कढई म्हणत असाल की तुम्ही पूर्ण काळी कढई आहे, तर काळी नाही आहे ही, पूर्ण लोखंडाची कढई आहे. तर जेव्हा जेव्हा मी जे काही तळते ना ते लोखंडाच्या कढईतच तळत असते. त्याच्यातून आपल्याला लोहतत्वही मिळते आणि मेन म्हणजे बाकीचे भांडे पण काळे होत नाही म्हणून. तर पूर्ण जेवढं काही तिने कटलेट बनवले ते सगळे कटलेट मी तयार करून दिले. आणि असे पदार्थ तिला खूप आवडतात. असं वेगवेगळं जे काही आपण बनवतो ना, ती खूप माझी चुटरीच आहे म्हटलं तरी चालेल. तिला वेगवेगळे पदार्थ करून करून खायला आवडतात. मी सुद्धा वेगवेगळे पदार्थ करून तिला खाऊ घालते. आवडते तर करायला काही हरकतच नाही म्हणा. तर मग तिच्या पप्पानी खाल्ले, मी खाल्ले, खरंच खूप टेस्टी झाले होते. नक्षनी खाल्ले. त्याच्यानंतर ना अगोदरच हे केलेलं होतं. आता हे दुसऱ्या दिवशीचं, काल गुरुवार होता ना, ते गुरुवारचं आहे. तर आता देवपूजा करायची आहे. सगळे कामं आवरून झालेले आहे घरातले, पूर्ण जेवढे काही कामं राहते सगळे कामं झालेले आहे. फक्त पूजापाठ बाकी आहे. तर मी थोडंसं पाणी गरम करत असते. आता थंडीचे दिवस आहे ना, तर पूर्ण हिवाळाभर मी थोडंसं पाणी गरम करते आणि कोमट पाण्यानेच देवाची आंघोळ घालत असते. पूर्ण घर तर सगळं स्वच्छ झालेलं आहे, नीट आणि क्लीन. पण देवघराजवळचं मी काही हात नाही लावत. आंघोळीच्या आधी आपण हात नाही लावू शकत. तर पहिले म्हटलं सगळं रोजच म्हणा खालून पूर्ण झाडून काढते, पुसून काढते. वरती पण देवघराच्या वरती पण धूळ बसला राहतो ना, तर तेही पुसून घेणार आहे. तसं तर मला ना जेवढं काही आज वस्त्र आहे आपण जे खाली हातरतो ते सगळं बदलवायचं होतं. पण गुरुवारी आपल्या सेवा वगैरे भरपूर असतात आणि 1-1.5-2 तास आपला पूजेमध्ये जातो. 1-1.5 तास तर जातो. तर म्हटलं राहू दे, आज नाही उद्या वगैरे सगळं बदलवीन. आणि सगळं बदलवायचं म्हटलं की पूर्ण अर्धा-पाऊण तास त्याच्यामध्ये जाते. पूर्ण जर डीप क्लिनिंग करायची म्हटलं तर देवघराची. तर त्याच्या अगोदर पहिले म्हटलं रांगोळी काढून घेते. आणि इथे रांगोळी काढल्याबरोबर रांगोळी जास्त काही नाही काढत. तसं तर उंबरठा लेपण पण करत असते, पण आज नाही केलं मी. फक्त 2 पावलं काढून घेते आणि साईडला असे एक लाईन खिचत असते. आणि त्याच्यावर हळद कुंकू म्हणून लाल आपली रांगोळी असते ना, ती टाकत असते मी. रोज टाकते, लाल आणि पिवळी रांगोळी टाकते त्याच्यावर. आणि त्याच्यानंतर आता म्हटलं इथे रांगोळी काढलीच आहे, लागले हात देवाजवळही रांगोळी काढूनच घेतले म्हटलं. ह्या पाटावरनं माझ्या एनी टाईम रांगोळी काढलेली असते.
तर इथे ना माझ्याकडे ना छान असं सरस्वती यंत्र आता आमच्या भिसीमध्ये ना त्यांनी असं सांत्वना पुरस्कार म्हणून देतात ना सगळ्यांना, तर सगळ्यांना दिवाळीच्या टायमिंगला त्यांनी ना असे छोटे छोटे जे साचे असतात ना रांगोळीचे, त्याच्यामध्ये ना मला सरस्वती यंत्र मिळालेलं होतं. आणि मी तर इतकी आनंद, मला खूप आनंद झाला. तर तो यंत्र मग रोज मी देवाजवळ काढत असते. सरस्वती यंत्र काढते आणि आज पावलं काढलेली आहे ना, तर पावलं वगैरे नाही काढत, एखादी रांगोळी वगैरे काढून घेते. तर म्हटलं आता एवढंच काम केलं तर यांच्यासाठी पोळ्या टाकायच्या होत्या, कारण की यांचा जायचा टायमिंग आहे 10:30 पावणे 11ला ते निघतात ना. पहिले म्हटलं यांना खाऊ घालून देते. आणि आज 9व्या घरी आहे. काल तिथं स्पोर्ट्स डे वगैरे होता, तर आज माहिती आहे त्यानिमित्त सुट्टी दिली की काय दिली, तर गुरुवारी तिला पूर्ण सुट्टी होती, तर ती घरीच होती. तर आता यांना देऊन दिलं. मेथीची भाजीनं पोळी वगैरे वगैरे केली होती, वरण भात वगैरे. तर तिचं काही वेगळंच सुरू आहे, अजून दुसरं काहीतरी करून दे म्हणत आहे मम्मी. तर म्हटलं थांब मला पूजा करू दे म्हटलं, मग नंतर तुला आरामात बनवून देते. आणि नक्ष वाटल्या स्कूलमध्ये गेलेला आहे, 8:45लाच गेला तो. त्याला टिफिनमध्ये भाजी पोळी वगैरेच देते मी, कारण की 3 वाजेपर्यंत राहावं लागते ना म्हणून. तर आता देवपूजा करून घेते. आणि गुरुवारी कसं आहे ना, आपल्या भरपूर सेवा असतात. आता मार्गशीर्षची जी पोथी आहे ना, ती प्रत्येक गुरुवारी मी वाचत असते. आता मार्गशीर्ष राहते म्हणूनच नाही, पूर्ण प्रत्येक गुरुवारी मार्गशीर्षची पोथी वाचते. गुरुचरित्राचा 14वा अध्याय असतो. परत ना गजानन महाराजाच्या साखळी पारायण आहे, त्या पारायणामध्ये पण मी ॲड आहे. तर त्या पारायणामधला एक अध्याय असतो, विजय ग्रंथामधला अध्याय थोडा मोठाच आहे, ते वाचायलाही 20-25 मिनटं जातात. तर तो अध्याय पण वाचायचा असतो आणि ते 12च्या आतच कंप्लीट करावं लागतं. कारण की आम्ही सगळेजण जेवढे काही जण आहोत ना साखळी पारायणमध्ये, सगळे 12च्या अगोदरच कंप्लीट करतात. तर मग त्याची मला घाई होती. देवपूजा करता करतानाच ना मला 2-3 चालीसा पाठ आहेत. आता गणपती चालीसा, सरस्वती चालीसा, दुर्गा चालीसा वगैरे, ते सगळं माझे देव धुताना सगळे चालीसा म्हणून होऊन जातात. आणि त्याच्यानंतर मग आपल्या सेवा वगैरे राहतात. गुरुवारच्या आरतीमध्ये 1-2 आरत्या जे काही येतात ते सुद्धा एक्स्ट्रा असतात, त्यामुळे ना थोडासा वेळ जास्ती लागतो. झाली आहे आपली पूजा आता इथे पूर्ण म्हणा. आता मी गुरुचरित्राचा, आता मला आज 18वा अध्याय आहे, तो 18वा अध्याय मी वाचून घेईन आणि त्याच्यानंतर मग आरती वगैरे करेल. तर आता ना हिचं सुरू होतं की मम्मी काहीतरी करून दे, वेगळं काहीतरी करून दे. तर हिनं ताईकडे गेली आणि तिथूनच पीठ घेऊन आली होती. त्यानं तांदळाचं आणि आपलं उडदाच्या डाळीचं मिश्रण सदैव तयार ठेवतात, तर ते पीठ घेऊन आली होती. एकदा तिला अगोदरच्या रात्री तिने खाल्लेलं होतं ताईकडे अक्षा वगैरे. तर म्हटलं थांब, तर त्यांनी म्हटलं होतं की घेऊन जा तेव्हाच, तर तेव्हा मी आणलं नाही होतं. तर आता सकाळी तिने जाऊन आणलं आणि म्हणत होती की आता मला याच्या अक्षा आणि आयते करून दे. तर यासाठी ना मी काय केलं ना, ते पीठ होतं उडदाची डाळ आणि तांदळाचं पीठ, त्याच्यामध्ये मस्त कांदे भरपूर टाकले. उत्तपम बनवणार आहे, कांदे भरपूर टाकले. आणि ना लाईट गेली आहे, तर मिरच्या काही बारीक होणार नव्हत्या. तर तिला म्हटलं आता कसं करू, तर ते म्हणत होते की मम्मी कापूनच मिरच्या टाक. तर कापून मिरच्या टाकल्या ना, मस्त असं खूप सारं कोथिंबीर घालून घेतलं आणि त्यामध्ये मस्त असं ओवा, परत तीळ होतं घरी तर ते पण घालून घेतलं ना. असं पातळचं बॅटर बनवलेलं आहे, जसं आपण अक्षा आयते बनवतो ना तसं. खूप वेळची वाट पाहत होती ती, पण म्हटलं थांब. पण स्वयंपाकही झाला होता तरी जेवायला तयार नव्हती, मला हेच करून दे म्हणत होती. तर म्हणून तेवढ्या वेळ तिने माझी वाट बघितली. तर चला आता तिला अक्षा वगैरे करून देते. आणि असे पदार्थ मुलांना आवडते तर मग करते म्हणा मी. आणि सकाळी कसं, आता तर पहिले हिचे पप्पा सोबत जायचे तर टिफिन व्हायचा, म्हणजे पूर्णच टिफिन व्हायचा, भाजी पोळी याचा त्याचा. पण आता ही एकटीच जाते, तर हिला असे पदार्थ मी अजून बनवून देते, तर तिला अजूनच आवडतात टिफिनमध्ये वगैरे. तर आता नक्ष पण येईन ना, तर मग मी जास्तच भिजवून घेतलं. म्हटलं तो येईन तर त्यालाही छान असं गरम गरम 3 वाजता करून देईन. तर आता हिला देऊन देते आणि मी पण थोडे फार खाल्ले वगैरे, मग जेवण वगैरे केलं. आणि मग बाहेर पण मी गेली होती मला सेराजेममध्ये वगैरे. आणि आता त्याच्यानंतर मग मी काही शूट केले नाही. आता संध्याकाळचा टायमिंग आहे हा, 5 वाजले असेल कदाचित. या टायमिंगला आता 5:30पर्यंत हे येतात. तरी हे यायच्या अगोदर माझं सगळं काम मी आवरून घेण्याचा प्रयत्न करते, झाडून वगैरे सगळं नाही का. ते आल्यानंतर मग चहा वगैरे मांडते गरम गरम आणि त्याच्यासोबतच चहा घेते. तर नक्षला ना आज बरं नाही आहे, बिलकुल बरं नाही. स्कूलमधून येताच त्याला एवढा ताप होता, भयंकर ताप होता. तर त्याने टिफिनसुद्धा आज संपवलेला नव्हता, काहीच टिफिन वगैरे काहीच खाल्लं नाही. तसाच तो घरी आला होता, घरून दूध पिऊन गेला ना तेवढंच. आल्यानंतर बरं झालं की मी अक्षाचं तयार ठेवलं होतं ते बॅटर, तर तेच करून दिलं. तर मग मी चारून दिलं, तर तेवढं त्यांनी खाल्लं, त्याच्या तोंडाला बरं वाटलं. तर मग आता हे आले आहेत, मग चहा बांधला, यांनाही दिला, मी पण घेतला. आता वरती आली थोड्या वेळ, होतेच वरती. तर मग कपडे आता खाली नेत आहे. आणि खूप हेल्पिंग नेचर आहे यांचा, खूप हेल्पिंग आहे, मला भरपूर कामामध्ये त्यांची मदत होते. तर चला मग आता वरती आली आहे, तर थोड्या वेळ फिरूया म्हटलं. पण फिरायचं का, पण इतकी हवा होती थंडीवरती की तुम्हाला का सांगू, भयंकर थंडी पडत आहे आमच्या इकडे ते MP मध्ये. जास्त वेळ फिरू नाही शकली, थोड्या वेळ इकडे तिकडे झाली. खाली तेवढं नाही वाटत होतं मला, अंदरच्या अंदर, पण वरती भरपूर हवा होती आज. आणि हवा तर होती पुन्हा शीतलहर होती हवेमध्ये, पूर्ण थंडपणा होता.
थोडा वेळ फिरली वगैरे, नाहीतर मग या टायमिंगला ना मी भरपूर वेळ वरती फिरत असते, 15-20 मिनटं मस्त चक्रा घालत असते. पण आज थंडी होती तर त्यामुळे थोड्या वेळच फिरली आणि त्याच्यानंतर मग खाली आली. मुलांचं कसं पूर्ण दिवसभर बिझी असतात. नव्या कसं शाळेत गेली सकाळी की एकदम 3 वाजता आली की 4 वाजता ट्युशनला जाते, एकदम 6 वाजता तिला मग वेळ मिळते. पण आज शाळा नव्हती स्कूल, तर आता ती ट्युशनला गेली आहे, ती घरी नाही आहे. पण नक्षला पण पाठवायचा आहे, तो 6पर्यंत जातो, 7:30पर्यंत वापस येतो. पण आज त्याला ट्युशनला जायचं नाही, तो म्हणत आहे त्याला बरं नाही ना, तर आता त्याचे पप्पा त्याला घेऊन गेलेले आहेत दवाखान्यामध्ये. दवाखाना म्हणजे माझे सासरेच डॉक्टर आहेत, चुलत सासरे काकाजी, सॉरी काकाजीच म्हणावं लागेल, त्यांच्याकडे आता त्याला नेलेलं आहे. आम्ही त्यांच्याचकडे जातो प्रत्येक वेळेस माझ्या मुलांना त्यांच्याचकडून आराम होते, इकडून तिकडची औषधी लागतच नाही. तर आता ते येतील घेऊन, तोपर्यंत म्हटलं चला आपले जेवढे काही काम आहे आवरून घेते आणि लवकर लवकर स्वयंपाक मांडते. 10:30पर्यंत हे सकाळी जातात तर जेवण करून जातात, आल्यानंतर खूप भूक लागलेली राहते, त्यामुळे ना 7-7:30पर्यंत मी माझा स्वयंपाक वगैरे आवरण्याचा प्रयत्न असतो. काय आहे म्हणे, काय म्हणत नक्ष काकाजी काय म्हणत होते बेटा? हां, व्हायरल फीवर. जा ना बेटा, जा ना, अभ्यास करू ना. टोपा घाल पहिले, टोपा घाल, चल टोपा घाल. अच्छी दवाई दी माझे मुलं मराठी आणि हिंदी दोन्ही बोलतात, कारण की आम्ही MP मध्ये राहतो. तर पप्पांसोबत माझे मुलं हिंदीच बोलतात आणि माझ्याशी पूर्ण प्रॉपर मराठीच बोलतात, त्यामुळे त्यांना दोन्ही सगळं येते, बरोबर येते. हिंदीही छान जमते, मराठीही छान जमते. तर आता त्याला बरं नाही आहे, खरंच नाही होतं, त्याने उलटीसुद्धा केली होती सकाळी. तर मग तरी औषधी देऊन आम्ही स्कूलमध्ये पाठवलं होतं. आता म्हटलं थंडीमध्ये वगैरे फिरेल तर पहिले त्याला सॉक्स वगैरे घालून देते. आता स्कूलचे सॉक्स तर घालतातच म्हणा. आता हे सॉक्स मी ठेवून दिले होते एका डब्यामध्ये व्यवस्थित, तर आता म्हटलं चला काढूया आणि खाली काहीतरी घालून आता हातरीन पण मी, कारण की स्टाईल्स खूप थंडी राहते, तर खाली दरी वगैरे हातरीन. आता ही पप्पासोबत बाहेर गेली, फोटो फ्रेम घेऊन आली, तिला गिफ्ट वगैरे द्यायचं आहे तर, आणि तिला चीज बॉल वगैरे खूप आवडतात असे पदार्थ, तर आपल्या पप्पासोबत जाऊन तिने सगळं आता घेऊन आलेली आहेत. चला मग मैत्रिणींनो, आता इथे व्हिडिओचा एंडसुद्धा करणार आहे. भेटते तुम्हाला एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय.